अहो घ्या आता अगदी मस्त गरम. अगं बाई तेवढ्यात कुठे. हा घ्या मस्त गरम गरम आणलंय बरं का दूध. आता अगदी तुम्हाला आवडेल असं. हा घ्या घ्या घ्या. हे पुस्तक राहू देऊ बाजूला. आता घ्या बघा आवडेल की नाही. आवडलं का? हा छान आहे की नाही? काय झालं? फारच गरम आणलंय का दूध? काय झालं? आता तुम्हीच म्हणालात ना चटका बसेल जिभेला असं आण म्हणून. म्हणून काय जीभ जायची जीभ जायची नव्हती मला. तुम्ही आधी शांत हो बघू. आता गार झाल्यावर प्या. हा गार झाल्यावर प्या. सॉरी हा फारच गरम आणलं दिसते मी दूध. मी गार पाणी आणते तुमच्यासाठी. हा थांबा. बर्फ आणू का? बर्फ आणते. तिकडे का? अगं बाई अहो आता हे काय चाललंय? शिडी घेऊन कुठे चाललाय? माळ्यावरून पुस्तक काढतोय वाचायला. आता पुस्तकांचं काय आता आहे नवीन? मालू तुझ्या पुस्तकांसाठी मी ओव्हर टाइम करायचो आठवतंय का? अगं बाई ते सगळं तेवढ्यासाठी चालायचं का? पण त्याची काहीच गरज नव्हती. अहो म्हणजे असं नाही. हे बघ नवं कुठे गेली? नवं लग्न झालं होतं वाटेचा मला बायकोचा व्यासंग वाढावा म्हणून. अहो तो वाढण्यासाठी मुळात असावा लागतो ना. आणि खरं सांगू का पुस्तक म्हणजे ना माझ्यासाठी झोपेचा रामबाण उपाय होता. असं पुस्तक उघडलं ना आहा हा 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 असे डोळे मिटायचे आणि छान झोप लागायची मला. ते वर्ष लागलं कळायला. हो खरं म्हणजे तेव्हाच सांगणार होते हो तुम्हाला. मग का नाही बोललीस? नवीन लग्न झालं होतं ना आपलं. आणि नवीन वंशाने काय काय मला सांगितलं होतं. कशाबद्दल? काय काय सांगितलं? तुमच्याबद्दल हो. राजा भाऊला की नाही सगळं कसं एकदम गरम लागतं. अगं म्हणजे चहा गरम, दूध गरम, आंघोळीचं पाणी गरम. आणि हे बघ ते गंगाळ कितीही तापलं ना तरी आंघोळीचं पाणी असं ओतायचं नाही. हा ते असं उकळू द्यायचं. म्हणजे त्याला सगळंच गरम लागतं. वरण भात पोळी भाजी आमटी सगळं कसं एकदम गरम. आणखी एक राजा भाऊ की नाही खूप हुशार आहे. ह माहिती आहे ना तुला? हा उगाच काय 350 रुपये पगाराची नोकरी मिळाली की काय त्याला? 350? मग आहेस कुठे? विमा त्या सांगत होत्या 500 रुपये पगार आहे यांना. विमा त्या म्हणाली होय. अच्छा 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 मग असेल कारण जेव्हा नोकरी लागली ना तेव्हा 350 होता. आता वाढला असेल नाही. हा तर सांगायचा मुद्दा हा की राजा भाऊचं वाचन की नाही फार आहे. हा त्याच्या लग्नासाठी की नाही अशा शिकलेल्या मुलींची स्थळं वगैरे येत होती. त्या मुलींचे बाप ना अशा मोठमोठ्या रांगा करून आमच्या दाराबाहेर उभे असायचे. या मग मालू यातले एक तरी पुस्तक वाचलेस का तू? वाचले तो थोडी थोडी. किती ओळी? 3-4 पानं वाचलेत. थँक्यू. हा पुस्तक उघडल्यावर माझे डोळेच मिटतात. तर मी तरी काय करणार ना. अगं पण तुला वाचनाची आवड नाही हे तू मला आधी सांगायला हवं होतंस ना. तशी मला वाचनाची आवड आहे हो. डुलक्या घेण्यापुरती. खरं ना मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. मला ना सगळी स्वयंपाकाची पुस्तकं आणून द्या म्हणून. नाही मी तुला समजून घ्यायला हवं होतं. नाही मी तुम्हाला सांगितल्याशिवाय तुम्हाला तरी कसं कळणार हो. पण एकदा मात्र तू तलवार उपसली होतीस हा ते इस्त्रीवरून. ते तुम्ही मला माझ्या वाचनाबद्दल बोललात म्हणून. तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या. मी पान वाढते. पान वाढते पण पानं काही वाढत नाहीये. सगळा डबा संपवलात ना आज? हो पण पानं काही संपत नाहीयेत तुझी. सुरू केलं ना पण. कधी? आठवडा झाला. 4थ्याच पानावर आहेस अजून. डुलकी लागते हो.
डुलकी कशी लागते? लेखकाचा अपमान करतेस तू. नाही हो, तसा हेतू नसतो माझा. तरीही हे बरोबर नाहीये. चौथंच पान कसं काय अजून? आता झोप आपल्या हातात असते का? मालू मालू, तुला ना वाचनाची आवड नाही हेच खरं. पण स्वयंपाकाची आहे. आजची भाजी आवडली तुम्हाला? हे बघ मालू, तू जर वाचणार नाहीस तर आपल्यात बोलण्यासाठी एकही विषय उरणार नाही अशी वेळ येईल. संपवायचं हो मला. कधी? आठवड्याभरात 4 पानं वाचतेस? रोज काय 2-2 शब्द वाचतेस की काय? नाही, खरंच संपवायचंय मला. खरंच संपवायचंय मला. ठीक आहे, उद्याचा माझा ऑफिसचा शर्ट आहे, त्याला इस्त्री केली नाहीस तू. केलीये की. कुठे केली आहे? सगळ्या चुण्या तशाच आहेत. चुकलं माझं. आमच्याकडे कुणीच इस्त्रीचे कपडे घालत नाही. मालू, तू शिकलेली नाहीस, तुला वाचनाची आवड नाही, तुला धड शर्टाला इस्त्री सुद्धा करता येत नाही. शाळेत शिकत होते तेव्हा इस्त्री कशी करायची कोणी शिकवलंच नाही मला. आणि अगदी MA झालेल्या मुलीला इस्त्री करताच येते असं नाही. तुला वाचनाची आवड नाही हेच खरं. आता हे पुस्तक वाचून इस्त्री कशी करायची हे कळणार आहे का हो मला? तसं असेल तर लगेच बसते पुस्तक वाचायला. हाडकन बोलून निघून गेलीस तू. तेव्हाच कळलं मला हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाहीये. फाडकन वगैरे काही नाही, मला वाईट वाटलं होतं. तुझ्या बोलण्याला कारुण्याची झालर नव्हती, रागाची धार होती. हा, असं तुम्हाला वाटलं होतं. मी तुला खरं सांगतो मालू, त्यावेळी मी तुला घाबरलो होतो. मला सुद्धा खूप वाईट वाटलं होतं हो. अगं मी तुला फक्त वाचनाविषयी विचारलं होतं, केवढी चिडली होतीस तू. मला इस्त्री बद्दल बोलला होतात ना म्हणून राग आला होता. मला आयुष्यात काहीच कसं जमत नाही हे सांगायचं होतं तुम्हाला. तुला ना मालू गैरसमज करून घ्यायची पहिल्यापासून सवयच आहे. कोणी काही माणूस आभाळातून शिकून येत नाही, हळूहळू शिकतो. इस्त्री मी पहिल्यांदाच करत होते. हा म्हणजे जमली नाही ती गोष्ट वेगळी, पण आयुष्यात मला काहीच कसं जमत नाही हे सांगायचं होतं तुम्हाला. तुला कधीच काही जमत नाही असं मी कधीही काही बोललेलं नाही. हा, उलट तुझ्या चुकलेल्या स्वयंपाकाचं कौतुकच केलंय मी. कधी हो, कधी माझा स्वयंपाक चुकला होता? पहिल्यांदा आपल्या घरी पुरणपोळ्या केल्या आठवतात का? तो बाई करच झाला होता नाही. मग मी काय बोललो होतो का तेव्हा? हा? पण खरं सांगू का, नानींनी इतक्या वेळा मला सांगितलं होतं, आपल्याकडे की नाही गोड पोळी लागते, आपल्याकडे की नाही गोड पोळी लागते. त्यामुळे ना पुरणपोळी करण्याचा कॉन्फिडन्सच माझा निघून गेला होता. मग मी काय केलं होतं त्यावेळी आठवतं का? आठवतंय तर. पहाटे 4 वाजता उद्या उठावं लागेल तुला. हा, आंघोळ करायची, सोळ्यानं रांगोळी काढायची, स्वयंपाकाचं आणि नैवेद्याचं पाणी सोळ्यानं भरायचं. राहील लक्षात? बरं, तुमचं बरं आहे. हा, नळ सोडला की तोटीतनं भरकन पाणी येतं. आमचं तसं नव्हतं, आम्हाला विहिरीतनं पाणी काढावं लागायचं. विहीर पार मागे होती परसात, राटानं पाणी ओढावं लागायचं. कंबरड मोडून जायचं हो. अगो बाई, हे काय? पुरणपोळी. ही अशी? अगं तुला दुधात कुस्करून आवडते ना, म्हणून मीच तिला म्हटलं दुधात कुस्करून दे. लाटणं दे, चांगलं बदडून काढते. पण ना पुन्हा असं करणार नाही. बाहेर काय म्हणत असतील मला, मारकुटी चेटकीण. चेटकीण नाही, मग काय राक्षसीण म्हणतात. म्हैस म्हणतात.